मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा एका नवीन टॉपिक सह आलो आहोत. मित्रांनो, टेन्स सिक्वेन्स मधला आजचा आपला हा 7वा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चर मधून आपण पास्ट परफेक्ट टेन्स याविषयी जाणून घेणार आहोत. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स बद्दलची माहिती जाणून घेतली. तर मित्रांनो, पास्ट परफेक्ट टेन्स कधी वापरला जातो, त्याचे उपयोग काय आणि ह्या काळातील स्ट्रक्चर कसं असतं, वाक्यांचं वेगवेगळे जे वाक्य असतात, अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, या तिन्ही प्रकारच्या वाक्यांच्या रचना कशा असतात आणि त्यांचं स्ट्रक्चर काय आहे, तर ते आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला हे क्लिअर करून घ्या की जेव्हा एखाद्या क्रिया ही एका विशिष्ट काळापूर्वी पूर्ण झालेली असते, तर ती सांगत असताना आपण वाक्यामध्ये पास्ट परफेक्ट टेन्स वाक्यामध्ये वापरत असतो. आणि हे करत असताना आपल्याला वाक्यामध्ये टू हॅवचं सहाय्यकारी क्रियापद हॅड घेणं आवश्यक असतं. आणि हे सर्वच प्रकारच्या कर्त्यासोबत आपण घेत असतो. ज्याप्रमाणे आपण सिंपल पास्ट मध्ये डीड हे सर्व प्रकारच्या कर्त्यासोबत घेतलं होतं, तसंच आपल्याला हे टू हॅवचं जे ऑक्झिलरी आहे, तर सर्व प्रकारच्या कर्त्यासोबत आपल्याला हॅड घेणं आवश्यक असते. मग तो प्रथम पुरुषी असो, द्वितीय पुरुषी असो, थर्ड पर्सन असो, सिंग्युलर किंवा प्लुरल कोणताही असला तरी त्या सर्वांसोबत आपल्याला हॅड हे ऑक्झिलरी घेणं आवश्यक आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो, आता आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं असतं हे जाणून घेऊया. सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे, त्यानंतर टू हॅवचं ऑक्झिलरी हॅड, त्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब, शेवटी ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट यापैकी एक. तर हॅड हे सर्व प्रकारच्या कर्त्यांसाठी आवश्यक आहे. आता हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य, की ज्या वाक्यामध्ये क्रियेचा होकार असतो त्याला आपण होकारार्थी वाक्य असं म्हणतो, ज्याच्यामध्ये नकार नाही, नॉट, नो, नेव्हर असे शब्द नसतात. तर या होकारार्थी वाक्याची रचना या स्ट्रक्चर प्रमाणे असते. सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे, नंतर टू हॅवचं ऑक्झिलरी हॅड घ्यायचंय, V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब, म्हणजे जे क्रियापद आपण घेणार आहोत तर त्या क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाला आपल्याला या ठिकाणी वापरावं लागतं. आणि त्यानंतर वाक्यातलं ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट आणि नंतर रिमेनिंग सेंटेन्स. तर ह्याप्रमाणे हे स्ट्रक्चर असतं. समजा आपण एक एक्झाम्पल घेतलं आणि तर या एक्झाम्पलने आणखी ही आयडिया आपल्याला क्लिअर करता येईल. आय हॅड कंप्लीटेड माय होमवर्क. तर या ठिकाणी आपण आय हा सब्जेक्ट होता, त्यानंतर हॅड हे टू हॅवचं ऑक्झिलरी आहे, कंप्लीटेड हे V3 म्हणजेच पास्ट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब आहे. म्हणजे जेव्हा एखादी क्रिया पूर्ण झालेली असते, ज्याप्रमाणे आपण प्रेझेंट परफेक्ट मध्ये सुद्धा क्रिया पूर्ण झालेली असते तेव्हा सुद्धा आपण V3 वापरत होतो. आणि ह्याही काळामध्ये आपल्याला ही क्रिया एका विशिष्ट काळापूर्वी पूर्ण झालेली होती असं दाखवायचं असतं. आणि म्हणून आपल्याला टू हॅवचं ऑक्झिलरी जे आहे हॅडच्या नंतर V3 घेणं आवश्यक आहे. आणखी एक एक्झाम्पल पाहू आपण. दे हॅड वन द मॅच. त्यांनी सामना जिंकलेला होता. हॅड आहे, V3 आहे आणि नंतर द मॅच हा ऑब्जेक्ट आहे. तर ह्याप्रमाणे मित्रांनो, जेव्हा जेव्हा या काळाची आपल्याला रचना करायची असते, यामधलं स्ट्रक्चर करायचं असतं, तेव्हा आपण एक लक्षात ठेवणं आवश्यक आहे की जेव्हा एखादी क्रिया ही विशिष्ट काळापूर्वी पूर्ण झालेली होती असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं, तेव्हा आपण हा काळ वाक्यामध्ये माय ग्रँडफादर हॅड टोल्ड अस अ स्टोरी. तर यातला माय ग्रँडफादर हा सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट हा एखादं नाउन असू शकतो, एखादं प्रोनाउन असू शकतो. तर माय ग्रँडफादर हा सब्जेक्ट आहे, हॅड ऑक्झिलरी, टोल्ड हे V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब, अस आणि अ स्टोरी याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत. तर मित्रांनो, आमच्या किंवा माझ्या आजोबांनी आम्हाला गोष्ट सांगितली होती, म्हणजे ती क्रिया भूतकाळामध्ये होऊन गेली होती, पूर्ण झालेली होती असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा आपण हा काळ वाक्यामध्ये वापरत असतो. तर ह्याप्रमाणे ही अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसची स्ट्रक्चर झाली. यानंतर आता आपण निगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं असतं ते पाहूया. निगेटिव्ह सेंटेन्स आणि अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये यामध्ये फार काही डिफरन्स नसतो. तर दोन्हीमध्ये एकच डिफरन्स आहे, तो म्हणजे नॉट हे ऍडवर्ब आपल्याला घेणं आवश्यक आहे. नॉट हे नकारार्थी क्रियाविशेषण या निगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये घेणं आवश्यक असतं आणि ते
टू हॅवचं जे ऑक्झिलरी आहे तर त्याच्या नंतर लागलीच नंतर घेणं आवश्यक असते. जसं की आता आपण हे जे स्ट्रक्चर पाहिलं तर ह्याच स्ट्रक्चरला आपण जर निगेटिव्ह केलं तर निगेटिव्ह स्ट्रक्चर याप्रमाणे होईल. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता हे हॅड नॉट जे आहे तर कोलोक्वियल इंग्लिशमध्ये, कोलोक्वियल म्हणजे बोली भाषेतील म्हणजे स्पोकन इंग्लिशमध्ये, तर आपण त्याचं संक्षिप्त रूप हॅडंट असंही घेऊ शकतो. हॅड नॉटचं जे ऍब्रिव्हिएशन आहे तर ते आपण हॅडंट असंही आपल्याला घेता येतं. आता हे जे आपण सेंटेन्सेस घेतले होते तर ती क्रिया झाली नव्हती असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस वाक्यामध्ये वापरत असतो. तर हे जे स्ट्रक्चर आहे तर ते निगेटिव्ह सेंटेन्सचं आहे. तर निगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये ती क्रिया झाली नव्हती असं सांगितलं जातं. तर अशा वेळी आपण वाक्यामध्ये नॉट हे ऍडवर्ब हॅडच्या नंतर घेणं आवश्यक असते. आता बघा, आय हॅड कम्प्लिटेड माय होमवर्क हेच आपण अफर्मेटिव्ह मध्ये सांगितलं होतं की मी माझं होमवर्क पूर्ण केलं होतं. तर ते आपण जर निगेटिव्ह मध्ये स्ट्रक्चर पाहिलं तर ते ह्याप्रमाणे होईल. आय हॅड नॉट कम्प्लिटेड माय होमवर्क. मी माझे होमवर्क केले नव्हते म्हणजे ती क्रिया झाली नव्हती असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा आपण वाक्यामध्ये निगेटिव्ह स्ट्रक्चर आपण घेत असतो. तर तसंच दे हॅड वन द मॅच, दे हॅड नॉट वन द मॅच. त्यांनी मॅच जिंकलेली नव्हती, त्यांनी सामना जिंकलेला नव्हता. तर हे आता पुढचं जे वाक्य आहे, माय ग्रँडफादर हॅड टोल्ड अस अ स्टोरी, तर या ठिकाणी आपण माय ग्रँडफादर हॅड नॉट टोल्ड अस अ स्टोरी. माझ्या आजोबांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली नव्हती. तर ह्याप्रमाणे आपल्याला निगेटिव्हचं स्ट्रक्चर सांगता येईल. निगेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये आपल्याला जे अफर्मेटिव्ह सेंटेन्स होतं तर त्यातलं जे हॅड आहे ऑक्झिलरी तर त्या ऑक्झिलरी नंतर नॉट हे ऍडवर्ब घेणं आवश्यक आहे. आता मित्रांनो, ह्याच्यानंतर आता आपण निगेटिव्हच्या नंतर इंट्रोगेटिव्हचं स्ट्रक्चर कसं असतं ते जाणून घेऊया. इंट्रोगेटिव्ह वाक्यामध्ये वाक्याची सुरुवात ही नेहमी व्हर्बल क्वेश्चन असेल तर ऑक्झिलरीने होते आणि जर तो WH क्वेश्चन असेल तर त्याची सुरुवात ही WH वर्डने होते. आता ह्या वाक्यामध्ये व्हर्बल क्वेश्चन म्हणजे ह्या प्रकारामध्ये जर आपण व्हर्बल क्वेश्चन पाहिला तर तुम्हाला एक लक्षात येईल की व्हर्बल म्हणजे काय, तर ज्या प्रश्नाची सुरुवात ही सहाय्यकारी क्रियापदाने होते, ऑक्झिलरीने होते, त्याला आपण व्हर्बल क्वेश्चन म्हणतो. आणि हे जर वाक्य आपण जर व्हर्बल क्वेश्चन मध्ये कन्वर्ट केले तर काय करावं लागेल, तर एकच गोष्ट करावी लागेल आपल्याला, ती म्हणजे वाक्यातलं जे ऑक्झिलरी आहे तर ते वाक्याच्या सुरुवातीला घ्यावं लागतं आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यावा. एवढाच फरक आहे, बाकी काहीही फरक नाही. खूप सोपी अशी ही रचना आहे. प्रत्येक टेन्स हा सोपाच आहे तुलनेने आपण पाहिला तर इतर भागापेक्षा. टेन्स हा जो बेसिक आहे तर तो भाग आपण चांगला करून घेणं आवश्यक आहे, त्याची तयारी चांगली करून घेणं आवश्यक आहे, कारण त्याच्यावर भरपूर साऱ्या गोष्टी अवलंबून आहेत. आता तुम्ही 10वी-12वीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला डायरेक्टचं इनडायरेक्ट करणं आहे किंवा ऍक्टिव्हचा पॅसिव्ह व्हॉइस चेंज करणं असो किंवा तुम्हाला रायटिंग स्किल अंतर्गत पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्न लिहिणं असो, तर ह्या सर्वांसाठी आपल्याला टेन्सची आवश्यकता असते. आणि म्हणून टेन्स हे जे बेसिक आहे लँग्वेजचं तर ते प्रत्येक विद्यार्थ्याला येणं आवश्यक आहे. आणि विशेषतः जे ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात तर त्यांचा हा जो टेन्स आहे तर तो कच्चा असतो, तर त्या विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. मित्रांनो, या टेन्सवरच आधारित आपल्याला अनेक स्पर्धा परीक्षा आहेत, तर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा यश मिळवायचं असतं. आणि आपल्याला जर स्पोकन इंग्लिश म्हणजेच इंग्रजी बोलायला शिकायचं असेल, इंग्रजी लिहायला शिकायचं असेल किंवा इंग्रजी आपल्याला समजायचं असेल तर ह्या सर्वांसाठी आपल्याला टेन्स येणं आवश्यक आहे. म्हणून टेन्स या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. टेन्स हा आपल्याला येणं आवश्यकच आहे. तर मित्रांनो, आता आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा पॅटर्न पाहूया. मित्रांनो, इंट्रोगेटिव्ह क्वेश्चनचा पॅटर्न पाहताना, ते स्ट्रक्चर पाहताना आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे की तो प्रश्न व्हर्बल आहे का WH आहे. तर सुरुवातीला आपण व्हर्बल क्वेश्चनचा स्ट्रक्चर कसा असतो ते पाहूया. वाक्याची सुरुवात ही ऑक्झिलरी हॅड न होणं आवश्यक आहे, त्यानंतर सब्जेक्ट आहे, नंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब, नंतर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. याप्रमाणे ही वाक्यरचना असते. प्रश्नार्थक वाक्य व्हर्बल क्वेश्चन असेल, जर दिलेला प्रकार हा व्हर्बल क्वेश्चनचा असेल किंवा तो येस नो टाईप क्वेश्चन असेल तर पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला वाक्याची सुरुवात ही ऑक्झिलरी हॅड न म्हणजे टू हॅवचे जे ऑक्झिलरी असतात हॅव, हॅज, हॅड, तर यापैकी हॅड घेणं आवश्यक आहे. आता याचं एक्झाम्पल पाहूया आपण. हॅड दे won the match.
आणि क्वेश्चन मार्क. हॅड, त्यानंतर सब्जेक्ट दे, नंतर वन हे V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल आणि ऑब्जेक्ट आहे द मॅच. ते सामना जिंकले होते का? आता याचं उत्तर जर जिंकले असतील तर यस येईल, यस दे हॅड, आणि नसेल तर नो दे हॅडंट, नाही त्यांनी जिंकला नाही. म्हणजे ह्यांची उत्तरं आपण संक्षिप्तपणे यस किंवा नो आणि त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद असं आपण देऊ शकतो. म्हणून याला येस नो टाईप क्वेश्चन किंवा व्हर्बल क्वेश्चन असंही म्हणतात. तर हे झालं व्हर्बल क्वेश्चनचं स्ट्रक्चर. आता अजून एक एक्झाम्पल पाहूया आपण. हॅड शी गिवन यू द नोट्स, तिने तुला नोट्स दिल्या होत्या का? म्हणजे एखादी क्रिया झाली होती का असं आपल्याला जेव्हा विचारायचं असतं तेव्हा आपण हे स्ट्रक्चर वाक्यामध्ये वापरत असतो. आणि हे व्हर्बल क्वेश्चनचं स्ट्रक्चर आहे. मित्रांनो, जेव्हा आपल्याला एखादा WH क्वेश्चन तयार करायचा असतो तेव्हा आपण फक्त ह्यामध्ये एवढाच बदल करायचा आहे की सुरुवातीला WH वर्ड वापरायचा आहे. WH वर्ड सुरुवातीला वापरला की त्याचा WH क्वेश्चन तयार होतो. आता WH क्वेश्चनचं स्ट्रक्चर बघा. सुरुवातीला WH वर्ड म्हणजे त्याला आपण क्वेश्चन वर्डही म्हणतो. त्यानंतर हॅड, नंतर सब्जेक्ट, नंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब, नंतर ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. हे झालं WH क्वेश्चनचं स्ट्रक्चर. WH क्वेश्चन म्हणजे काय? तर ज्या प्रश्नाची सुरुवात व्हॉट, व्हेन, व्हेअर, व्हाय, हाऊ, हाऊ मच, हाऊ मेनी, हू, हुज यासारख्या क्वेश्चन वर्डनी होते त्याला आपण WH क्वेश्चन म्हणतो. आणि हा WH क्वेश्चन सगळ्याच प्रकारच्या टेन्स स्ट्रक्चर मध्ये आपल्याला तयार करता येतो. या ठिकाणी आपण पास्ट परफेक्ट मध्ये कशी त्याची रचना असते, स्ट्रक्चर कसं असतं हे पाहत आहोत. आता आपल्याला समजा एक्झाम्पल पाहायचं झालं तर ते ह्याप्रमाणे. व्हॉट हॅड ही रिसिव्ड येस्टरडे, काल त्याला काय मिळाले होते. तर या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे व्हॉट आलेला आहे, WH वर्ड आहे, त्यानंतर हॅड आहे, नंतर ही हा सब्जेक्ट आहे, नंतर V3 आहे आणि ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट हे वाक्याच्या शेवटी आणि क्वेश्चन मार्क. तर ह्याप्रमाणे WH क्वेश्चनची रचना असते. तर मित्रांनो, हा काळ कधी वापरायचा? जेव्हा एखादी क्रिया भूतकाळामध्ये एका निश्चित वेळेपूर्वी, एका दिलेल्या वेळेपूर्वी पूर्ण झालेली होती असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा आपण हा काळ वाक्यामध्ये वापरत असतो. आता त्याचं समजा एखादी क्रिया होऊन गेली हे आपल्याला सांगायचं तर त्याचं एक एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल. वी हॅड गिवन द पेशंट फर्स्ट एड बिफोर द डॉक्टर अराइव्ड. म्हणजे आम्ही रुग्णाला फर्स्ट एड डॉक्टर येण्यापूर्वीच दिलेली होती. म्हणजे एखादी क्रिया विशिष्ट वेळेपूर्वी पूर्ण झालेली होती असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा आपण वाक्यामध्ये पास्ट परफेक्ट टेन्स वापरत असतो. आता त्याचा आणखी एक आपल्याला उपयोग सांगता येतो की जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये कंडिशनल सेंटेन्सेस आहे किंवा इफ क्लॉज आहे तर त्या वाक्यामध्ये एखादी परिस्थिती होऊ शकली नव्हती हे सांगायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हा काळ वाक्यामध्ये वापरता येतो. जसं की इफ यू हॅड युज्ड व्हिज्युअल्स युअर प्रेझेंटेशन वुड हॅव बीन मोर इफेक्टिव्ह. तू जर तुझ्या प्रेझेंटेशन मध्ये काही व्हिडिओज किंवा व्हिज्युअल वापरले असते तर तुझं प्रेझेंटेशन आणखी प्रभावी होऊ शकलं असतं. म्हणजे ते झालं का? नाही. म्हणजे भूतकाळात जी क्रिया होऊ शकली नाही कंडिशनल क्लॉजेस मध्ये हा काळ वापरतात. तर मित्रांनो, ह्याप्रमाणे आपण पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे काय, तो वाक्यामध्ये कसा वापरला जातो आणि त्याचे वेगवेगळे युजेस सुद्धा आपण जाणून घेतले. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. थँक्यू.